मेष रास या आठवड्याची सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे 15 जून 2026 रोजी सूर्याचे वृषभ राशीतून मिथुन राशीमध्ये संक्रमण होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच आर्थिक आणि कौटुंबिक विषयांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. सूर्य मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर पराक्रम, संवाद कौशल्य, प्रवास आणि नवीन संपर्क यांना गती मिळणार आहे. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार ह्या आठवड्यामध्ये पराक्रम जागृती योग आणि संपर्क लाभ योग हे 2 योग मेष राशीमध्ये प्रभावी ठरणार आहेत. एखादे महत्त्वाचे काम स्वतःच्या प्रयत्नांची पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. भावंडे, मित्र किंवा सहकारी यांच्या माध्यमातून लाभदायक माहिती मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली योजना या आठवड्यामध्ये पुन्हा गती घेईल. नोकरीच्या क्षेत्रात वरिष्ठांसोबत संवाद वाढवाल. तुमच्या कल्पना आणि कामातील तत्परता यांची वरिष्ठ नक्की दखल घेतील. विक्री, मार्केटिंग, मीडिया, तांत्रिक सेवा, प्रशासन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील मेष राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक शोधणे, जाहिरात, प्रचार आणि नेटवर्किंग यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. छोट्या प्रवासातून किंवा ऑनलाईन माध्यमातून नवीन संधी मिळू शकतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासातील आत्मविश्वास वाढवणारा असून स्पर्धा परीक्षा, मुलाखती आणि सादरीकरणामध्ये चांगली कामगिरी करता येईल. अभ्यासात सातत्य ठेवल्यात मेष राशीचे विद्यार्थी अपेक्षित परिणाम प्राप्त करू शकतात. आर्थिक बाबतीत आठवड्याच्या मध्यापासून सुधारणा दिसेल. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. काहींना कमिशन, बोनस किंवा अतिरिक्त कामातून लाभ मिळू शकतो. मात्र उत्साहाच्या भरात अनावश्यक खर्च करणे टाळा. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि काही गैरसमज देखील दूर करण्याच्या संधी मिळतील. कुटुंबातील एखाद्या विषयावर एकत्रित निर्णय घेतला जाऊ शकतो. प्रेमसंबंधामध्ये भेटीगाठी, संदेशवहन आणि भावनिक जवळीक वाढणार आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख लाभदायक ठरू शकते. आरोग्याच्या बाबतीत मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये खांदे, मान, घसा व उष्णतेमुळे होणारा थकवा जाणवू शकतो. त्याकरिता पुरेसे पाणी प्या. नियमित किमान 15 ते 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवून तुम्ही यशस्वी व्हाल. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे लाल आणि सोनेरी पिवळा. शुभवार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 16 जून व 18 जून. व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी सकाळी लाल रंगाचा दोरा घ्या आणि त्यांना 3 गाठी मारा. प्रत्येक गाठ मारताना आपल्या एखाद्या महत्त्वाच्या ध्येयाचा मनोमन विचार करा. हा दोरा दिवसभर आपल्या टेबलावर, अभ्यासाच्या जागी किंवा कामाच्या ठिकाणी ठेवा. संध्याकाळी तो दोरा एखाद्या मजबूत वृक्षाच्या फांदीला हलक्या हाताने बांधा आणि मनोमन प्रार्थना करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मेष राशीच्या मंगळ तत्वाला सकारात्मक दिशा देईल, आत्मविश्वास वृद्धिंगत करेल आणि निर्णय क्षमता मजबूत करून स्वतःच्या प्रयत्नांमधून यश प्राप्त करण्यास तुम्हाला उद्युक्त करेल. सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये 15 जून 2026 रोजी सूर्य वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण बदलांची सुरुवात होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला करिअर, प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्यांवर भर राहील. तर सूर्य मिथुन राशीत गेल्यानंतर मित्रपरिवार, सामाजिक क्षेत्र, लाभ आणि भविष्यातील उद्दिष्टे यांना गती मिळणार आहे. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार ह्या आठवड्यामध्ये लाभवृद्धी योग आणि मानसन्मान योग हे 2 योग सिंह राशीमध्ये सक्रिय होत असल्यामुळे तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. प्रभावशाली व्यक्तींची साथ मिळण्याची शक्यता वाढणार असून दीर्घकालीन योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात वरिष्ठांशी संबंध सुधारणार असून पदोन्नती, नवीन जबाबदारी व एखाद्या विशेष प्रकल्पात सहभाग घेण्याची संधी मिळू शकते. सरकारी, प्रशासकीय, व्यवस्थापन, राजकीय, शिक्षण आणि नेतृत्वाशी संबंधित क्षेत्रातील सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी नवीन भागीदारी, मोठे ग्राहक किंवा नवीन नेटवर्क तयार करण्यासाठी उत्तम कालावधी आहे. मित्रांच्या किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या माध्यमातून नवीन व्यावसायिक संधी प्राप्त होऊ शकतात.
विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रेरणादायक ठरणार असून गटचर्चा, स्पर्धा, प्रेझेंटेशन आणि टीमवर्कमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन ध्येय निश्चित करून त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी हा योग्य काळ आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा लाभदायक राहू शकतो. जुनी गुंतवणूक, बोनस, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत लाभ देऊ शकतात. मित्रांशी आर्थिक व्यवहार करताना स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. नातेसंबंधामध्ये उत्साह आणि सकारात्मकता वाढेल. प्रेमसंबंधामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि एकमेकांबद्दल विश्वास अधिक दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना मित्रपरिवारातून नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना रक्तदाब, उष्णतेचा त्रास व थकवा याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तेव्हा नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि पाण्याचे आवश्यक तेवढे सेवन करा व योग व प्राणायाम ह्याचा अवलंब करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले ठेवून आठवडाभर तुम्हाला मिळणारी ऊर्जा तुम्ही योग्य कामासाठी वापरू शकाल. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1. शुभ रंग आहे सोनेरी आणि केशरी. शुभवार आहे रविवार. शुभ दिनांक आहे 15 जून व 19 जून. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी सकाळी एक स्वच्छ तांब्याचे नाणे किंवा तांब्याचा एखादा छोटा तुकडा घ्या. तांब्याचा न मिळाल्यास पंचधातूचा घ्या. त्यावर थोडेसे कुंकू लावा. हे प्रतीक सूर्यप्रकाशात साधारण 11 मिनिटे ठेवा. त्यानंतर ते घरातील पुस्तकांच्या कपाटाजवळ किंवा कामाच्या टेबलावर 7 दिवस ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय सिंह राशीच्या सूर्यतत्वाला बळकटी देतो, आत्मविश्वास वाढवतो, प्रतिष्ठा आणि मानसन्मान प्राप्त होण्यास सहाय्य करतो. तसेच योग्य व्यक्तींचे सहकार्य आणि लाभाच्या संधी आकर्षित करण्यासाठी शुभकारक मानला जातो. धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये 15 जून 2026 रोजी सूर्य वृषभेतून मिथुन राशीत प्रवेश करणार असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये भागीदारी, नातेसंबंध आणि सार्वजनिक व्यवहारांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला नोकरी, दिनचर्या आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर राहील. मात्र सूर्य मिथुन राशीत आल्यानंतर विवाह, भागीदारी, करार आणि सहकार्याच्या विषयांना चालना मिळेल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार ह्या आठवड्यामध्ये धनुराशीमध्ये सहकार्य लाभयोग आणि संबंध वृद्धी योग हे 2 योग प्रभावी ठरणार आहेत. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेट भविष्यासाठी लाभदायक ठरू शकते. स्वतःच्या विचारांसोबत इतरांचे मत ऐकल्यास अनेक अडथळे सहज दूर होतील. नोकरीच्या क्षेत्रात टीमवर्कमुळे यश प्राप्त करू शकाल. सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी जुळवून घेतल्यास अपेक्षित परिणाम प्राप्त होतील. कायदा, शिक्षण, सल्लागार, सेवा, मार्केटिंग, प्रवास, जनसंपर्क आणि व्यवस्थापन क्षेत्रातील धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन भागीदारी, संयुक्त प्रकल्प किंवा ग्राहकांशी दीर्घकालीन करार करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मार्गदर्शनाचा लाभ देणारा असून शिक्षक, मार्गदर्शक किंवा अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यामुळे अभ्यासात योग्य दिशा मिळेल. गट अभ्यास आणि चर्चांमधून नवीन ज्ञान प्राप्त होईल. आर्थिकदृष्ट्या आठवडा संतुलित राहणार असून भागीदारीतून किंवा सहकार्याच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मोठी गुंतवणूक करताना मात्र सर्व बाबींची खात्री करूनच, गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक केलेली बरी. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. एकत्रितपणे एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब कराल. प्रेमसंबंधात परस्पर विश्वास आणि स्पष्ट संवादामुळे नाते अधिक सुंदर बनेल. अविवाहित व्यक्तींना योग्य स्थळ किंवा नवीन ओळख मिळण्याचे संकेत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्था, कंबरदुखी किंवा प्रवासामुळे धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये त्रास होऊ शकतो. तेव्हा पुरेशी विश्रांती घ्या, संतुलित आहार घ्या आणि किमान 10 ते 15 मिनिटं रोज ध्यान, योग व प्राणायाम ह्याचा अवलंब करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे पिवळा आणि फिकट जांभळा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 18 जून व 20 जून.
व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका स्वच्छ पांढऱ्या रंगाच्या कागदावर हळदीने एक छोटा गोल काढा. त्या गोलाच्या मध्यभागी एक हरभऱ्याचा दाणा ठेवा आणि तो कागद पुडी बांधून आपल्या पूजास्थानाजवळ किंवा अभ्यासाच्या टेबलावर 1 तासभर ठेवा. त्यानंतर तो हरभऱ्याचा दाणा पक्ष्यांसाठी खाऊ घाला आणि कागद जतन करून ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय धनुराशीच्या गुरुतत्वाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो, योग्य व्यक्तींचे सहकार्य मिळवून देतो, नातेसंबंधामध्ये सौहार्द वाढवतो आणि भागीदारीतून मिळणाऱ्या यशासाठी शुभकारक प्राप्त होतो.